अक्कोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे एचतं उपनयन्ति वेरं ते सन संपति। अक्कोचिमं अवधिमं अजिनिमं अहासिमे एचतं न उपनयन्ति वेरं ते सुपसंपती। तथागत गौतम बुद्ध म्हणतात, त्याने मला शिवीगाळ केली, त्याने मला मारहाण केली, त्याने मला हरवलं, त्याने माझं नुकसान केलं, त्याने मला पराजित केलं। या गोष्टी जर आपण सतत आठवत राहिलो, त्यांचा विचार करत राहिलो, मनामध्ये राग द्वेष सुडाची भावना बाळगत राहिलो, तर आपल्या मनातील ही कटुता कधीही शांत होणार नाही। त्या व्यक्तीच्या मनातून त्याचे शत्रुत्व कधीही संपणार नाही। जो मनुष्य दुसऱ्याने केलेला अपमान हानी अन्यायाची आठवण मनात साठवून ठेवत नाही, त्यांना स्थान देत नाही, तोच खऱ्या अर्थाने दोषाच्या बंधनातून मुक्त होतो। अशा व्यक्तीच्या मनात राग सूड आणि वैराची भावना जागृत होतच नाही, कारण तो त्या गोष्टींना विसरून पुढे जातो। खरी शांती आणि मनाचा स्वातंत्र्यपणा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चुका माफ करतो आणि मनातील नकारात्मक भावनांना सोडून देतो। बुद्धांचा हा संदेश सांगतो की शत्रुत्वाला संपवण्याचा मार्ग हा बाहेरच्या लढाईतून नाही, तर स्वतःच्या मनातील करुणा आणि क्षमाशीलतेतून जातो। नमो बुद्धाय, जय भीम।